भोंदू अशोक खराचा ताबा आता सिन्नर पोलिसांनी घेतलेला आहे। न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी अशोक खराचा ताबा घेतलाय। यानंतर आता सिन्नर पोलीस भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे। तर सिन्नर पोलीस आज अशोक खराच्या पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत। खराचा ताबा आता सिन्नर पोलिसांकडे आहे आणि न्यायालयीन कोठडीतून सिन्नर पोलिसांनी अशोक खराचा ताबा घेतलाय। यानंतर आता सिन्नर पोलीस हे भोंदू अशोक खरातला सिन्नर न्यायालयामध्ये हजर करणार आहे। सिन्नर पोलीस आज अशोक खराच्या पोलीस कोठडीचीही मागणी करणार आहेत। सावंतवाडीमध्ये भाजी विक्रेत्यांवर झालेल्या कारवाईनंतर शिवसेना नगरसेवकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। शहरातील अनधिकृत गोष्टी आधी हटवा, मगच विक्रेत्यांवर कारवाई करा, असा इशारा नगरसेवकांनी नगरपालिका प्रशासनाला दिलाय। कुडाळ शहरात भर दिवसा घरफोडीची धक्कादायक घटना घडली आहे। गुरुप्रसाद सोसायटीमधील 5 फ्लॅटचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी मौल्यवान ऐवज लंपास केल्यानं परिसरात खळबळ माजली आहे। पोलिसांकडून चोरट्यांचा तपास सुरू आहे। सोलापूर पुणे महामार्गावर मोहोळ तालुक्यातील तेलंगवाडी इथे मध्यरात्री भीषण अपघात झाला। कारनं समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला। घटनेमुळे धोत्री गावावर शोककळा पसरली असून पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे। राज्यात सध्या उन्हाळा तीव्र होत असून काही ठिकाणी उष्णतेची लाट सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे। यामुळे नागरिकांना उर्वरित मे महिन्याच्या चिंतेसोबतच यंदाचा पावसाळा कसा असेल याची काळजी लागलेली आहे। दरम्यान मोसमी पाऊस वेळेवर दाखल होण्यासाठी सध्या दक्षिण बंगालच्या उपसागरात तसंच अंदमान समुद्र आणि अंदमान आणि निकोबार बेट इथे अनुकूल स्थिती निर्माण झाली असून मोसमी पाऊस या आठवड्याच्या अखेरीस या प्रदेशात दाखल होण्याची शक्यता आहे। मध्य रेल्वेवरील विविध रेल्वे स्थानकांनी आणि परिसरांनी पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीचं लक्ष वेधून घेतलंय। हिंदी चित्रपट, वेब सिरीज, जाहिराती आणि दूरचित्रवाणी मालिकांसाठी मध्य रेल्वेतील ठिकाणं चित्रीकरणासाठी सर्वाधिक पसंतीचं ठरतायत। गेल्या 3 वर्षात जवळपास 30 चित्रपट आणि वेब सिरीजच्या चित्रीकरणामधून मध्य रेल्वेला तब्बल 2.29 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झालाय। पुढची बातमी, महाराष्ट्र टेलिव्हिजन जर्नलिस्ट असोसिएशन तर्फे टेलिव्हिजन पत्रकारिता आणि व्हिडिओ जर्नलिझम क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल न्यूज 18 मराठीच्या प्रतिनिधींचा सन्मान करण्यात आलेला आहे। पत्रकार, कॅमेरामॅन आणि व्हिडिओ जर्नलिस्ट यांना मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आलेला आहे। ऑपरेशन सिंदूर या ऐतिहासिक मोहिमेचे जीवघेण्या परिस्थितीमध्ये वार्तांकन करणारे आमचे प्रतिनिधी उदय जाधव, व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश काळे आणि हर्षद गोरखा यांना यंदाचा वीर पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले। तर विशाल परदेशी यांना सर्वोत्कृष्ट निवेदक पुरस्कार प्रदान करण्यात आला। त्याचबरोबर महेश तिवारी यांच्या गडचिरोली बदलतय या मालिकेला सर्वोत्कृष्ट ग्रामीण पत्रकार पुरस्कार प्राप्त झालाय। याच मालिकेसाठी विलास बडे यांना सर्वोत्कृष्ट वृत्तविशेष या विभागात प्रथम क्रमांक प्राप्त झालेला आहे। तसंच संदीप पवार यांना सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे। संदीप पवार न्यूज 18 मराठी करता काम करतात। सर्वोत्कृष्ट व्हिडिओ जर्नलिस्ट या कॅटेगरीतला प्रथम क्रमांक मिळतोय संदीप पवार यांना। तर न्यूज 18 मराठीच्या माझ्या सर्व सहकार्यांना पुरस्कारानं गौरवण्यात आलेला आहे।